नमस्कार. आपण काय करणार आहोत? भरीत भरीत वांग्याचं भरताची रेसिपी करणार आहोत. आणि वांग्याच्या भरताची रेसिपी म्हणजे कशी बघा, हे बघा मी टमाटे कापले, कोथिंबीर कापली, लसण असा जाडा जाडा केला, कांद्याची पात. आणि हे काय केले बघा की चटणी कुटून घेतली भाजून, आणि वांग्याला असं म्हणजे जाडसर हे केलं म्हणजे बारीक केलं जाडसरपणानं. आणि मी काय केले माहिती आहे का, आता भाजी खाऊन खाऊन तर आपल्याला कंटाळा येते, म्हणून आपण काय करायचं कधी कधी असं म्हणजे काहीतरी वेगळं पण खाल्लं पाहिजे ना. आणि वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी एवढी चांगली लागते खायला पहा. ते बघा मी आता तेल टाकले, कांदे टाकलेत, आता त्याच्यामध्ये थोडे जिरे पण टाकत आहे. आणि असं मस्त लगे फोडणी द्यायची आहे. आता हे कांदे असे तडतडले की त्यामध्ये आपण हिरवी चटणी जे म्हणजे मिरच्या भाजून जे चटणी हिरव्या मिरच्या भाजलेल्या आहेत, आणि भाजून जे ठेसा म्हणजे तयार केलेला आहे ते ठेसा पण त्याच्यात टाकायचा आहे. आणि ते ठेसा टाकल्यानंतर असं ताजं ताजं भरीत आणि ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत एक कांदा असं मस्त खमंग लागते. आणि हे भरीत वांग्याचं भरीत म्हणजे खंडोबाच्या तळी उचलायच्या त्यावेळेसच करतात. आणि ते प्रसादाचं भरीत एवढं चांगलं लागते. पण कधी कधी आपल्याला जर खावं वाटलं, वांग्याची भाजी खायचा कंटाळा आला, तरी आपण असं भरीत बनवू शकता. आणि ते पण भरीत एवढं चांगलं. आता टमाटे का टाकायचे की टमाटे तुम्हाला जर आवडत असेल तरच टमाटे टाका, टमाटे नाही टाकले तरी चालते. पण मला तर टमाटे टाकलेलंच भरीत आवडते, कारण टमाटे टाकल्यामुळं ते आंबूस आंबूस आणि टेस्ट पण त्याची चांगली येते. त्यामुळे मी काय करते माहिती आहे का, हे पहा, ही जे हिरवी मिरची आहे तर ही अशी तेलामध्ये थोडीशी आम्ही तर आधी भाजून घेतली, पण अशी तेलामध्ये जर परतवली तर आणखीन चांगली लागते. आणि भरिताला टेस्ट जरा वेगळीच येते. आता ते जाडसर लसण आहे, लसण बारीक करायचं नाही तर जाडसर आहे बघा, असा जाडसर लसण असा टाकायचा. आणि ते लसण चटणी कांदा असा चांगला तळू द्यायचा, कारण ते जर चांगलं तळलं तेलामध्ये तर चव त्याची चांगली लागते आणि खमंग लागते. कसं आहे बघा, भाज्या जे आहेत तेच म्हणजे वांग्यापासून खूप काही प्रकार करता येतात. भरलं वांगं करता येते, साधी भाजी करता येते, सुकी भाजी करता येते, रस्सा भाजी करता येते. आणि हे सगळं खाऊन जर कंटाळा आला तर पर्यायी मार्ग म्हणजे वांग्याचं भरीत. आणि वांग्याचं भरीत कोणाला नाही आवडत सांगा बरं, सगळ्याला वांग्याचं भरीत आवडते. आता पहा, हे थोडी मिरची अशी म्हणजे कळल्यासारखी झालेली आहे, त्यामध्ये आपण टमाटर घालून घ्यायचं. टमाटर घातल्यानंतर टमाट्याला पण असं असं म्हणजे हे करायचं, इगरूळ द्यायचं मध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं टमाटे इगरलं की छान होते. आता काय करायचं माहिती आहे का, लसण झालं, कांदा झाला आणि मिरची पण झाली, जिरे झाले. आता काय करूया आपण, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. चवीपुरतं मीठ टाकलं आणि हळद टाकायची थोडीशी पिवळं दिसण्यासाठी, म्हणजे दिसायला चांगलं दिसतं. आणि गॅस थोडासा बारीक करायचा आहे. गॅस बारीक करून असं परतून घ्यायचं आहे. चवीपुरती हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून अरे बापरे, तिखट चटणी टाकल्यामुळं ही अशी कांद्याची पात टाकायची आहे त्याच्यामध्ये. ही कांद्याची पात पण परतून घ्यायची आहे. कांद्याची पात परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वांगे सोडायचे आहेत. पहा, दिसताच खूप छान दिसत आहे, तर चवीला पण छान लागते. हे पहा कसं झालं, एकदम छान लागते, एकदम चवीला जे एकदम खमंग लागते. आणि ज्वारीच्या भाकरीवर हे भरीत आहे की नाही, भाकरीवर टाकून सुद्धा आपण खाऊ शकता, प्रवासात नेऊ शकता. आता आपल्याला प्रवासात जायचं आहे, पातळ भाजी आपण नेऊ शकत नाही, तर तुम्हाला चपाती आवडत असेल चपाती घ्या आणि असं भरीत करायचं
आणि मस्त आपण डबा पार्टीला जात असाल, कुठे जात असाल आणि तुम्हाला सुकी भाजी काय करावं, कसं करावं, आपल्याला कधी महिला भगिनींना सुधरतच नाही की काय करावं, तर अशा पद्धतीचं भरीत करून आपण डब्यावर घेऊन जाऊ शकता, आपल्याला टिफिनला देऊ शकता. म्हणजे एकदम छानपैकी. हे पहा, मी कोथिंबीर पण टाकली आणि कांद्याची पात टाकली, वांगे टाकले आणि ते आता एकदम असं आता फक्त फ्राय करून घ्यायचं आहे याला. आणि तुम्ही करून पहा. फक्त 4-5 वांगे घेतलेले आहेत. वांग्यातला भरताला थोडे वांगे जरा मोठे असले तर चांगलं राहील, कारण लई असं म्हणजे बारीक भाजीसारख्या भरल्या वांग्याच्या भाजीसारखे वांगे घ्यायचे नाही, तर थोडे मोठे मोठे वांगे घ्यायचे आणि मोठ्या वांग्याचं भरीत एकदम छान होते. पहा, हे पहा, तुम्हाला बघतात आवडेल आणि खायला पण टेस्ट पण खूप छान होते. आणि पहा, आणि एवढं अर्जंट होते बघा हे भरीत. फक्त तयारी करायलाच वेळ लागते. वांगे उकडून घेतले आणि कढईमध्ये फक्त खालीवरी केलं आणि परतूनच घ्यायचं काम राहते. पहा, खमंग खमंग वास येत आहे आणि भरीत पण असं खमंग दिसायला पण खूप छान झालेलं आहे आणि चवीला पण खूप छान झाले. याला काहीच टाकायची गरज नाही. तुमचं शेंगदाणे लागणार नाही, तुमचं खोबरं लागणार नाही, मसाला लागणार नाही. तर हे अशी कडक पापुड्याची कडक भाकर केली आणि त्या भाकरीवर जर चमच्यावर टाकलं आणि खाल्लं तरी पण तुम्ही 2 भाकरी खाऊन मोकळे होणार आहोत. कसं वाटते बघा बरं. असं आवडलं असेल भरीत तर असं तुम्ही पण करून पहा, खाऊन पहा. एकदम छान आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.